प्रचंड गर्दी आहे, फक्त गाडी पार्किंगचाच इश्यू आहे खूप जास्त। ठीक आहे, आता जाऊयात अंदर, थोडासा वेळ आहे, 12:30 वाजलेत। सो ही जी आहे ना, या मंडपच्या बाहेरची पब्लिक आहे, जी काही दिसते ना ती। आम्ही मंडपमध्ये बसलोय, हा ब्ल्यू कलरचा मंडप, आणि इकडे बघा ते पूर्ण पब्लिक मंडपच्या बाहेर बसली आहे। और सूरत वालों को तो एक साधुवाद और दें, हम धन्यवाद दें आपको। और भगवान शंकर की कितनी कृपा है कि एक कबूतर कबूतरनी का जोड़ा पहले दिन से कथा को सुन रहा है आज तक। जैसे अमरनाथ की गुफा में बैठकर एक जोड़े ने कथा श्रवण करी थी, वैसे ही इस सूरत की कथा को भी एक कबूतर और उसका जोड़ा पूरे 7 दिन से कथा का रसतत्व ग्रहण कर रहा है, पूरे 7। और इतना शोर होता है, इतने डीजे बजते हैं, रात्रि के समय पर इतने भजन होते हैं, मंजीरे, ढोलक, पेटी, कीर्तन, आवाज कितनी होती है, तो भी वो दोनों बैठकर कथा का रसतत्व पूरा ग्रहण करते हैं। शिव जी पर चढ़ाया गया एक लोटा जल खाली नहीं जाता। मेरा नाम गंगा भाई भाई
रहते रहे गुप्तराज बांध सो मस्त अशी कथा झालेली आहे. मी चालू कुठून ना बोलू कुठून हेच समजत नाही आहे मला. मस्त अशी कथा झालेली आहे. वाटलं नव्हतं, म्हणत पण नव्हतं माझे मी येईल म्हणून. त्या दिवशी मम्मी येऊन गेली अगोदर, दुसऱ्या दिवशी पप्पा आणि दादा आले. मग सर्वांचं असतं की साक्षी तू पण जा, साक्षी तू पण जा. म्हटलं चला आपण पण जाऊन बघूयात. पण भारी वाटतंय, सगळ्यात मस्त अशी मजा आली. 2-3 घंटे कसे निघून गेले माहीत पण नाही पडलं. आणि आता असं वाटतं की इथेच राहून जाऊ, मी जायलाच नको. असं पॉझिटिव्ह वाईब्स येत फुल. ठीक आहे, बरंच काय बोलायचं होतं पण आता जाऊ द्या, कारण की इकडे भरपूर असा आवाज आहे. चलो, कसा अवतार झालाय बाबा. सो इकडे असे 3 डॉम आहेत. महाराज इथं होते आणि इकडे असं आम्ही इकडे बसलो होतो कुठेतरी एकदम मागच्या मंडपमध्ये. आणि इथे गेट आहे, गेटच्या समोर आम्ही गाडी लावली. आता फटाफट निघूयात, कारण की मग भरपूर ट्रॅफिक होते, जास्त ट्रॅफिक होते. त्या दिवशी पप्पा आणि दादा इथून 5 वाजता निघाले, घरी ते 8:30-8:45ला पोचले. आमच्या इथून घराचं डिस्टन्स जास्तीत जास्त 1 तासाचं असेल, 1 ते 1.5 तासाचं, त्यापेक्षा जास्त नाही आहे. त्यांना लागले 3-3.5 तास, मम्मीला पण तसंच. सो आम्हाला पण 5 वाजलेत. बघूयात, आज तर खूप जास्त पब्लिक होती, कारण की सेकंड लास्ट डे होता ना, उद्या लास्ट डे. आमचं प्लॅनिंग आधी उद्याचं होतं, पण नंतर माहीत पडलं की उद्या आता सकाळून 8 ते 11 आणि सकाळून आम्हाला पॉसिबल नाही आहे. बघूयात किती वाजता आहेत तर घरी जायला. आणि ऊन भरपूर असं वाटतं उन्हाळा लागला आता. जय श्री महाकाल. तिकडून निघून तरी झालं 1.25 घंटा. 1.25 घंट्यात आम्ही फक्त 5 किलोमीटर क्रॉस केलं. एवढी ट्रॅफिक